असं वाटतं की पहिल्यांदा तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की क्राइम रेट हा कसा मोजायचा असतो? प्रति 1 लाख लोकसंख्या मोजायचा असतो. तो जर ॲब्सोल्यूट क्राइम रेट मोजला जयंतराव तर नेहमीच उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असेल आणि नेहमीच गोवा शेवटच्या क्रमांकावर असेल, कारण गोव्याची लोकसंख्याच 15 लाख आहे. आता 15 लाखात क्राइम होतील तर किती होतील? आणि म्हणून प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये आपण जर विचार केला तर देशातल्या राज्यांमध्ये आपण 7व्या क्रमांकावर आहोत, पहिल्या क्रमांकावर नाही आहोत. हे 7वं आहे हे काही खूप चांगलं असं मी म्हणणार नाही, पण विनाकारण आपल्याच राज्याला गुन्हेगारीत पहिला अशा पद्धतीनं सांगणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी सांगतो की आपण 7व्या क्रमांकावर आहोत. आणि आपण जर बघितलं क्राईम अगेन्स्ट विमेन, महिलांच्या विरुद्ध जे अपराध आहेत त्यामध्ये महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे. तिथेही पहिल्या क्रमांकावर आपण नाही. क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन म्हणजे लहान बालकांच्या विरुद्धचे गुन्हे, यातही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे, इथेही पहिल्या क्रमांकावर नाही. त्यामुळे मला असं वाटतं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जे काही रेपचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे, 17. आणि मायनरच्या संदर्भात 15व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जणू काही महाराष्ट्रामध्ये असं एकही घटना झाली तर त्याचं समर्थन नाही करताय. पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आजही अधिक सुरक्षित आहे. महाराष्ट्र आजही कायदा पाळणारा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे. आणि आपण जर आता क्राईमचं स्टॅटिस्टिक्स दिलं म्हणून सांगतो की मे 25 ते मे 26 अशी जर आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये विनयभंग 374 ने कमी, दुखापत 187 ने कमी, जबरी चोरी 271 ने कमी, घरफोडी 295 ने कमी, चोरी 384 ने कमी, आणि गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे तेही 2025च्या तुलनेत 3.12% वाढलाय, 82% ते पोचलेलं आहे. राज्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये देखील या संपूर्ण कालावधीत आपण मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तडीपारी 534 ने वाढ, MPDA 14 ने वाढ, मकोका 33 ने वाढ, आणि मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र जप्त करणे 427 अशा पद्धतीनं आपण हे काम केलंय. आणि आपण जर या ठिकाणी अपराध सिद्धीचा दर बघितला, हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण अध्यक्ष महोदय, गुन्हेगारावर वचक कधी राहील तर गुन्हा एखादा आपण पकडल्यानंतर त्याची चार्जशीट दाखल केल्यानंतर कन्व्हिक्शन होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. दुर्दैवाने आता हे आपल्या जुन्या कायद्यांमधलं कन्व्हिक्शन चाललंय, त्यामुळे फार अडचणी यात. नवीन कायद्याने खूप सोपं केलंय, स्पीड केलंय, पण जुन्या कायद्यांमध्ये हे कन्व्हिक्शन आपण करतो. तर आपण जर बघितलं तर कन्व्हिक्शन देखील मे 25 मध्ये 44.2% होतं, ते आता 52.6% गेलं आहे. पण महत्वाचं हे नाही आहे, महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षात काय केलं हे सांगतो. 2008 साली आपला कन्व्हिक्शनचा रेट हा 9.4% होता. 2011 साली 12 साली तो 9% होता, 9.4% होता. तिथपासून आपण सुरुवात केली आहे 9.4%पासून, आणि आता जयंतराव 9.4%वरून आपण 52.6%वर पोहोचलो. गेल्या 10 वर्षामध्ये कन्सिस्टंटली तुम्ही बघितलं 10 वर्ष 8 आणि 9% आपला हा दर होता की ज्याच्यामध्ये 100 लोकांना आपण जर चार्जशीट केलं 91 सुटून जात होते. आता ते आपण 52%वर पोहोचलो. पण आपल्याला 70%पर्यंत जायचं. मला विश्वास आहे नवीन कायद्यांमध्ये आता जे आपण चार्जशीट करतोय आपण 70च्याही पलीकडे त्याच्यामध्ये जातोय, आताच जातोय. कन्व्हिक्शन्स आता सुरू झाली आहेत आणि आपण जाऊ 80 पर्यंत जाऊ. पण या जुन्या कायद्यांमध्ये जरा काही अडचणी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो प्रयत्न करावा लागतो.